नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजची सत्य घटना आहे जळगावमधली 28 फेब्रुवारी 2026ला घडलेली आहे. चोपडा तालुका तिथे घडलेली आहे. सोशल मीडियावरती ओळख झाली दोघांची. तो जो हा तरुण आहे त्याचं नाव आहे देवा, वय 26, आणि जी महिला आहे तिचं वय आहे 30, अनिता. दोघांचंही लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 मुलं होते, नवरा होता, चांगला सुखी प्रपंच होता. आणि जो तरुण होता देवा त्यालासुद्धा बायको होती, पण काही कारणामुळे त्याने तिला सोडून दिलं होतं. तर दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली होती आणि प्रेम झालं. दोघं चोरून लपून भेटायचे. 5 वर्ष रिलेशनशिप त्यांचं टिकलं. पण त्यानंतर अनिता काय करायची, याला टाळायची. भेटत नव्हती, फोनवर बोलत नव्हती. त्यामुळे तो तिला भेटायला तिच्या घरी आला. घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. तेव्हा घरी कोणी नव्हतं. दोघांमध्ये वाद झाले. त्याने काय केलं, त्याच्याबरोबर गावठी कट्टा आणलेला होता, पिस्तूल, त्याच्यावर गोळी धाडली. ती जागेवर कोसळली. जागेवर तिचा जीव गेला. आता हा देवाचं तिच्यावर खरं प्रेम होतं. त्याने सुद्धा स्वतःला गोळी धाडून घेतली. दोघांचा जागेवर जीव गेला. 10:30चा टायमिंग होता सकाळचा. मुलगी शाळेतून घरी आली. बघितलं सगळीकडे रक्त झालेलं होतं. रक्ताचा सडा पडलेला होता. त्यानंतर ती वडिलांना फोन करते, बोलवते. त्यानंतर पोलिस येतात, पंचनामा करतात. तर आजच्या स्टोरीतून बघू शकता विवाहबाह्य संबंधामुळे कसा दोघांचा जीव गेला. 2 सुखी प्रपंच उद्ध्वस्तसुद्धा झालेले आहेत. तर या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं, चूक कोणाची आहे? तर आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही आहे. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की कोणीही असं करू नका, कारण की अनैतिक संबंधात शेवट भयंकर असा वाईटच होतो. त्यामुळे सावध राहा आणि सर्वजणांनी काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.